त्याच्यात सामील आहे आणि त्यांना पत्र आलेलं आहे कोकण भवनमधनं अलिबागमधनं हे त्यांना कळालेलं आहे का आता आपण डिस्क्वालिफाईड होतो म्हणून हा त्यांनी बहाणा केलाय राजीनामा द्यायचा. कोण बंडलकरांची अख्खी नेरळ धुतली, जनतेचा पैसा यांनी संपूर्ण तिजोरी खाली केली. चुकीचं आहे, राजीनामा देणं काल चुकीचं होतं. जनतेसमोर तुम्ही प्रश्न मांडा, जनतेला विश्वासात घ्या, त्यानंतर राजीनामा द्या. सर्वांनी राजीनामा दिल्याबद्दल आम्हाला जे नागरिकांच्या समस्या आहेत त्या सोडवता येणार नाही. त्यामुळे आम्ही दोन राज्याचे सदस्य अतुल संचय आणि रेणुका संचय यांनी दोघांनी राजीनामा दिले. नेरळ ग्रामपंचायतीमध्ये सदस्यांनी सरपंच उषा पारधी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत राजीनामे दिले. यामध्ये सत्ताधारी 9 सदस्य यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे 4 सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 2 सदस्य आहेत. राजीनामा दिल्यावर सर्वांनी आपली बाजू मांडली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शांत का असा प्रश्न निर्माण झाला असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली आहे. आम्ही आजवर विरोधातच होतो, आमची कोणतीही कामं केली जात नव्हती, तेव्हा इतरांनी राजीनामे दिल्यावर ग्रामपंचायत अशीही अधांतरी राहणार असल्याने आम्ही देखील राजीनामे दिले असे त्यांनी सांगितले आहे. तर यासह नेरळ ग्रामपंचायतीच्या कारभारावर ताशेरे देखील ओढण्यात आले आहेत. राजीनामा नाट्य नेरळ ग्रामपंचायतमध्ये झालेलं आहे. आपण सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या राजीनामा नाट्य पाहिलेलं असेल. पण या राजीनामा नाट्याबद्दल नेरळ राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज आम्ही इथे पत्रकार परिषद घेत आहोत. तर नेरळच्या इतिहासात कधी न घडणारं प्रकरण काल आपल्या नेरळ ग्रामपंचायतीवर झालेलं आहे. जेवढा निषेध करता येईल तेवढं कमी आहे, कारण आतापर्यंत जेवढे सरपंच होऊन गेले त्याच्यामध्ये जुनेद नजे असतील, संजय शेठ कालबेरे असतील, सालन जादा असतील, आयुष्य तांबोले असतील, तसेच आपले कार्यसम्राट सरपंच भगवान शेठ संचय असतील, या सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पदभार स्वीकारलेला आहे. आणि जेव्हापासून आपली ग्रामपंचायत झाली त्या ग्रामपंचायतीपासून आजपर्यंत असा कधी आपल्याला गालबोट लागला नव्हता. सर्वांनी राजीनामा दिल्याबद्दल आम्हाला जे नागरिकांच्या समस्या आहेत त्या सोडवता येणार नाही. त्यामुळे आम्ही दोन राज्याचे सदस्य अतुल संचय आणि रेणुका संचय यांनी दोघांनी राजीनामा दिले. आम्ही 5 वर्ष विरोधात होतो. पूर्ण वार्डमध्ये ज्या समस्या असतील आमच्या त्या आम्ही सर्व सांगायचं काम करत होतो. जेवढे शक्य होते ते करत होते, पण जास्त करून लक्ष दिलं नाही आमच्याकडे वार्डमध्ये. आणि सरपंच उपसरपंच आम्ही नेहमी सांगतो ग्रामसेवकांना, पण लक्ष दिलं नाही, आमच्या दुर्लक्ष केलं आमच्याकडे. आम्ही विरोधात होतो. जी भूमिका घेतलेली तीच मुळात खोटी. चोर का भाई गंडेरी हे सगळे त्याच्यात सामील आहे आणि त्यांना पत्र आलेलं आहे कोकण भवनमधनं अलिबागमधनं हे त्यांना कळालेलं आहे का आता आपण डिस्क्वालिफाईड होणार म्हणून हा त्यांनी बहाणा केलाय राजीनामा द्यायचा नाही. आणि त्या सरपंच बाईला एकटीला बोलून काय नाही, हे पण आहेत सगळे त्याच्यात. बॉडीच कोण चालवत होतं हे तुम्हाला मुख्य माहिती आहे, तर याच्यावर बोलून काय मतलबच नाही ना. एक तर जातीवर कोणाच्या जावाचं नाही. आदिवासींनी ठाकूर समाजाने काय सरपंच व्हावं नाही का? ठाकूर समाज आपल्या जिल्हा परिषद वाढला भरपूर आहे आणि अनेकदा ठाकूर समाजाचे सरपंच झालेले आहेत. ती एक झाली, तिला गलिच्छ बातम्यात बोलणे किंवा तिच्या जातीवर जाणं चुकीचं आहे. त्याच्यासाठी त्यांच्या समाजाने पुढे येऊन त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायला पाहिजे, हे तर माझं मत आहे. नेरळमध्ये आज बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात गेल्या 10 वर्षामध्ये नेरळ शहराची अवस्था ही बकाल होत चाललेली आहे. लोक आपल्याकडे कार्यसम्राट सरपंच म्हणून बघतात, तर याच्या पुढे त्या लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या आपण पूर्ण कराल का? 100% पूर्ण कराल. लोकांनी जर आम्हाला भरघोस मतांनी जर निवडून देणार तर याच्या जो 2009-2014चा काळ होता तसाच मी पुन्हा नेरळमध्ये आणणार. सर्वप्रथम इतिहासात असं नाट्य घडलं, राजीनामा नाट्य, ते मुळात चुकीचं आहे. अगर जर तुम्हाला वाटत होतं की 2-3 वर्षापासून सरपंच बाईंसोबत जमत नाहीये, त्या सत्तेत बसल्यात आणि कोणतंही काम ऐकत नाहीत, कोणत्याही सदस्याचं ऐकत नाहीत, सर्व सदस्यांनी काल राजीनामा दिलेला आहे. सर्व सदस्यांनी पहिला विचार करायला पाहिजे की आपण हाच राजीनामा 3 वर्ष अगोदर का नाही दिला. 3-4 महिने त्यांना 6 महिने दिले असते, त्यानंतर राजीनामा दिला असता मान्य होतं. ऐन निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही राजीनामा देताय, त्याचं निष्पन्न काय होतंय हे सिद्ध होणं गरजेचं आहे. आणि जर मुळात आपण बघाल तर विकास नेरळमध्ये मागील 4 ते 5 वर्षामध्ये नेरळमध्ये वाहतूक कोंडी, नाले सफाई नाही, अपार कर्मचारी आहेत, कर्मचाऱ्यांचे पगार नाही आहेत. माझ्या मते 70-80 कर्मचारी आहेत.
मोहाच्यावाडीच्या चारही बाजूला कोपऱ्याला कुठेही बघा तुम्ही कचरा पडलेला आहे. कचरा कुंडीतून कचरा उचलला जात नाही. मग एवढे कर्मचारी याच्याकडे कचरा का उचलून घेतला नाही? याचा अर्थ असाच आहे की कर्मचाऱ्यांवर वचक नाहीये ग्रामपंचायतची. जर असं असेल तर ते चुकीचं आहे. चुकीचं आहे. राजीनामा देणं काल चुकीचं होतं. जनतेसमोर तुम्ही प्रश्न मांडा, जनतेला विश्वासात घ्या, त्यानंतर राजीनामा द्या. तुम्ही जनतेला दाखवा की आम्ही एवढे कामं करत होतो, ही कामं आम्हाला सरपंचांनी करू दिली नाही, आपण सत्तेत होतात, आपण आपलंही काम होतं की काम करून घेतो. जर नाही दिलंय तर तुम्ही कुठपर्यंत तक्रार केली आहे? सीओना केली आहे, बीडीओना केली आहे, आयुक्तांना केली आहे किंवा संबंधित अधिकाऱ्यांकरिता तुम्ही तक्रार वगैरे केली आहे, ती जनतेसमोर आणा. त्यानंतर तुम्ही बिनधास्त राजीनामा द्या.